आज मार्केटमध्ये आपल्याला कोहराम बघायला भेटला। हा कोहराम जो आहे तो डाऊन साईडला होता आणि तर एकंदरीतच आज जे सकाळपासून निगेटिव्ह ओपनिंग झालं तर कंटिन्युअसली डेज लोला निफ्टी बँक निफ्टी क्लोज झाला। पण मग हे होण्याचं कारण काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे। त्याकरता आपण हा सगळा व्हिडिओ बनवत आहोत, त्यामुळे पूर्णपणे सगळा व्हिडिओ बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करायचं। पहिली गोष्ट, मार्केटमध्ये आज नेमकी झालं काय तर मार्केटमध्ये खाली येण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण मी गेल्या 4-5 दिवसापासून आपल्याला सांगतोय का FI ची सेलिंग जी आहे ती थांबायचं काही नाव घेत नाही। कंटिन्युअसली सेल 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 करत चालले ते आणि त्यामुळे आपल्याला मार्केटमध्ये करेक्शन बघायला भेटते। हे झालं पहिलं कारण। दुसरं कारण जे आहे का असं म्हणतात का डोनाल्ड ट्रम्पने भारताला वॉर्निंग दिलेली आहे, लवकरात लवकर ट्रेड डील करा, असं साधारणतः चर्चा आहे। आता ते काय रुमर आहे का काय माहीत नाही, पण मार्केटला कलाटणी देणारी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडली आहे। ती गोष्ट घडली आहे कुणाच्या बाबतीमध्ये? ती गोष्ट घडली आहे या कंपनीच्या बाबतीत। ती कंपनी कोणती आहे, तिचं नाव काय आहे? ती कंपनी आहे बजाज फायनान्स नावाची कंपनी आहे। बजाज फायनान्समध्ये जे काय बजाज फायनान्सचे रिझल्ट आले चांगले आले, एकदम मस्त रिझल्ट आले, छप्पर फाडके रिझल्ट आले, पण कंपनीनं एक कॉमेंट्री केली आणि जो पुढचा गायडन्स आहे तो गायडन्स भयानक डिक्लेअर केला आणि सगळ्या फायनान्स कंपन्यांचे स्टॉक्स खाली आले, धाड 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 धाड। फायनान्स कंपन्या खाली आल्या म्हणजे बँक निफ्टी खाली येणार आणि कॉमेंट्रीज त्यांनी अशी केली का त्या कॉमेंट्रीमुळे काय झालं, जे कन्झम्पशन सेक्टरमधले स्टॉक्स आहेत आणि ते सुद्धा स्टॉक्स खाली आले आणि सगळ्या मार्केटचा बट्ट्या वर झाला। आता एक तर झालं काय, त्यांचे चांगले रिझल्ट आले, सगळी गोष्ट आनंदी आनंदाकडे जिकडे तिकडे चोहीकडे असं होतं, पण त्यांनी सांगितलं सध्या कंपनी स्ट्रेसमध्ये आहे। का स्ट्रेसमध्ये आहे तर कंपनीचा बिझनेस सध्या थोडा कमी होतोय, कंपनीला जे कन्झम्पशन पाहिजे ते कन्झम्पशन होत नाही। विचार करा, बजाज फायनान्स कंपनी आहे, भारतातली नंबर 1 ची फायनान्स कंपनी आहे का जी तुमचे साधे 500 रुपयाच्या इस्त्रीपासून तर पार तुमच्या 4 व्हीलर गाड्यांपर्यंत तुम्हाला फायनान्स करते। 4 व्हीलरचं तर नाही माहिती, पण 2 व्हीलरला पर्यंत तर नक्कीच करते। TV असतील, फ्रीज असतील, मोबाईलचं दुकान असेल, कुठेही जा तुम्ही कुठल्याही भांड्याच्या दुकानात जा, तुम्ही आपल्या इलेक्ट्रिकच्या दुकानात जा, कुठेही जा, तुम्हाला पहिल्यांदा बजाज फायनान्स उपलब्ध आहे असं बोर्ड दिसतं। म्हणजे ह्या कंपनीला भारतातल्या ज्या आपण म्हणूया कन्झम्पशनच्या बाबतीमधली जी काय फार नसत माहिती त्यांना सगळी, आणि ती कंपनी असं म्हणते का बिझनेस जरा थोडासा डेंजरमध्ये आहे, कन्झम्पशन कमी होतंय आणि मग त्याचा परिणाम असा झाला का एक तर तो स्टॉक तर पडला 5%। बघा आपण इथे बघतोय का तो बजाज फायनान्स तर 5% पडला ऑलरेडी, म्हणजे 4.5% आसपास तो पडला, पण बाकी सगळ्या फायनान्सिंग कंपन्यांना घेऊन पडला, म्हणजे हे महत्त्वाचं कारण आहे। त्यानंतरचं एक कारण आहे, काल मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेलं का सांगितलं माहीत नाही, पण कारण आहे अनिल अंबानी। हे अनिल अंबानीचं प्रकरण काय आहे, आता हे अनिल अंबानींनं आपल्याला माहिती आहे येस बँकेकडनं कर्ज घेतलेलं होतं, परत त्यांचीच आपली एक फायनान्स करणारी संस्था रिलायन्स होम फायनान्स लिमिटेड, आणि त्याही संस्थेकडनं किंवा त्या कंपनीकडनं 8,000 करोडचं कर्ज घेतलं, कुठं वापरलं माहीत नाही काय नाही। मग काल जवळजवळ ह्या अनिल अंबानीशी संबंधित ज्या 50 कंपन्या आहेत त्या 50 कंपन्यांच्या जवळजवळ 35 ठिकाणी धाडी पडल्या, म्हणजे CBI ED वगैरे सगळ्यांनी एकत्र मिळून धाडी टाकल्या। म्हणजे एकंदरीत मार्केटचा माहोल जो आहे तो मार्केटचा माहोल खराब झाला आणि मग तर या सगळ्या गोष्टीचं जे काय रूपांतर असं झालं का चला मार्केटला वाटलं पडूया म्हणजे हे गेल्या जवळजवळ 7-8 दिवसापासून मी सांगतो ओढून FI ची सेलिंग जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मार्केटला चांगले दिवस नाही आणि कंटिन्यू त्यांची सेलिंग चालू आहे। आणि आज त्यामध्ये आपला NSDLचा IPO जो आहे तो IPOचं पण डिक्लेअर झालेला आहे, ते बघूया आपण
NSDL IPO, NSDLचा IPO जो आहे. ओके, आता झालं काय, बऱ्याच लोकांना काय माहिती आहे, अनलिस्टेडमध्ये आपण एखादे घेऊन ठेवा शेअर्स, ते जे अनलिस्टेडमधले घेतलेले शेअर्स असतात ते शेअर्स आपल्याला चांगले पैसे देतील. पण आता इथं जर आपण बघितलं असेल तर ह्याची जी काय आहे ना, NSDLची जी म्हणजे पार यांनी लोकांच्या तोंडचं पाणी पडलं बघा. आता NSDLचा IPO आलेला आहे, जवळजवळ 4,000 करोड रुपयाचा जो काय IPO येणार होता, आणि लोकांनी तो पहिल्यांदा अनलिस्टेडमध्ये घेतला 1100 रुपयाच्या आसपास. 1100 रुपयाला त्या ठिकाणी अनलिस्टेडमध्ये लोकांनी IPO घेतला, आणि आता त्याची जी काय आलेली आहे प्राइस बँड, ती प्राइस बँड आलेली आहे 760 ते 800 रुपये. म्हणजे जवळजवळ 300 रुपये हा जर विचार केला तर 30% ऑलरेडी घाट्यामध्ये आहेत. ज्या लोकांनी अनलिस्टेडमध्ये घेतला आहे स्टॉक ते लोक 30% तर ऑलरेडी घाट्यामध्ये आहेत. आणि आता परत जो काय मार्केट मूड माहोल खराब आहे, आणि असं म्हणतात का 6 तारखेपर्यंत लिस्टिंग होण्याची शक्यता आहे. तर मग आता हे 6 तारखेपर्यंत लिस्टिंग होण्याची शक्यता जर आहे, तर मग जर त्याची लिस्टिंग घेणंच मिळालं नाही आणि तो खाली जर लिस्ट झाला तर मग गेले ना पैसे पाण्यामध्ये. म्हणजे काय झालेलं आहे का, हे अनेक कारणं आहेत. आता हे बघा, या ठिकाणी आपण बघूया NSDLच्या IPOचे डिटेल्स आपण एकदा फटफट जाणून घेऊया. आता या ठिकाणी आपण बघूया नेमकी काय काय त्यांचं म्हणणं आहे. आता हा जो IPO आहे, हा IPO तुम्ही भरू शकता कधी, 30 जुलै ते किती म्हणजे 30 तारीख, महिना कितीचा आहे, जुलै महिना माहिती नाही, 30 किंवा 31 असेल, असं पकडूया 30, 31 आणि 1. तर म्हणजे 3 दिवस तुम्ही हा IPO भरू शकता. फेस व्हॅल्यू फक्त 2 रुपये आहे, हे का मला अजिबात नाही आवडलं. कारण 800 रुपयाचा तुमचा एखादा स्टॉक आहे, फेस व्हॅल्यू फक्त 2 रुपये पकडतं, म्हणजे तुम्हाला काही वाटलं पाहिजे, पण नाही, त्यांना काय वाटलं, जाऊ द्या, मरू द्या. 760 ते 800 रुपये हा त्या ठिकाणी इश्यू प्राईज आहे. आणि त्यानंतर त्याची जी काही आहे अलॉटमेंट आहे ती होणारी 4 तारखेला. ज्यांना कोणाला IPO मिळणार नाही, ज्यांनी सबस्क्राईब केला आहे, पैसे त्यांचे लटकून बसलेत, पण त्यांना IPO मिळाला नाही, त्यांना 5 तारखेला पैसे त्यांच्या अकाउंटला रिफंड होतील. 5 तारखेला ज्यांना भेटेल त्यांच्या अकाउंटला डीमॅटला स्टॉकसुद्धा येतील, आणि 6 तारखेला साधारणतः लिस्टिंगची शक्यता आहे. ही आहे NSDLची IPO. आता NSDLचा IPO होते म्हणून आज त्याचा दुसरा भाऊ, त्याचं नाव CDSL, आज तो पडला, कारण कॉम्पिटिशन येते ना. आता तसे कॉम्पिटिटर दोघं आहेत, म्हणजे आपण जे काही घेतो स्टॉक डीमॅटला ते एक तर आपले 2 ठिकाणी जातात, एक तर जातो किंवा CDSला जातो किंवा NSDLला जातो. आता हे आता कॉम्पिटिशनला आले म्हटल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी त्याच्यामध्ये करेक्शन बघायला भेटणार. आता जसं का आपला NSEचा IPO आला का BSE मध्ये करेक्शन बघायला भेटणार आहे, अशीच गंमत आहे ही. तर ह्या अशा प्रकारे आपण बघूया. आता जर तुम्ही बघितलं तर सध्या ही कंपनी तोट्यामध्ये आहे का काय आहे ते पण जाणून घेऊ शकतो आपण. बघा, आता या कंपनीचा रेव्हेन्यू 2023ला होता 1099 करोड रुपये, प्रॉफिट होता 234 करोड रुपयाचा. 2024 आर्थिक वर्षामध्ये कंपनीचा जो रेव्हेन्यू होता 1365 करोड रुपयाचा, प्रॉफिट होता 275 करोड रुपयाचा, आणि 2025ला टोटल रेव्हेन्यू होता 1535 करोड रुपयाचा, आणि त्यांना प्रॉफिट होता 343 करोड रुपयाचा. आता यांना प्रॉफिट कुठून भेटतोय काय वाटतं बघा, ज्यावेळेस आपण आपल्या डीमॅटमधले एखादे स्टॉक्स विकतो त्यानंतर आपल्याला चार्जेस लागतात ना, म्हणजे डीमॅट डेबिट चार्जेस. तर आता काय होतं, ज्यावेळेस आपण घेतो शेअर्स ते हे शेअर्स ठेवण्यासाठी यांच्याकडे जातात, म्हणजे ब्रोकरकडे नसतात. शेअर्स आपले NSDLकडे असतात किंवा CDSLकडे असतात, आणि तिथून ते परत आपल्या मार्केटला ट्रेडिंगमध्ये आपण ज्यावेळेस त्याला सेल करतो आणि त्याचे ते चार्जेस घेतात. साधारणतः बरेच त्यांचे म्हणजे कसे असते 15 रुपये चार्जेस त्यांचे असतात, 5 रुपये ब्रोकरचे असतात, वरून GST असतो, किंवा मग त्यांचे परत 10 रुपये चार्जेस असतात, 3 रुपये ब्रोकरचे असतात, परत GST. तर यातून त्यांना ह्या ठिकाणी म्हणजे इतकी मोठी त्यांना त्या ठिकाणी एवढी उत्पन्न त्यांना त्यातून येतं. बाकी जास्त पण म्हणजे बाकी जर बघितलं तर जास्त काय त्यांना दुसरा इन्कम सोर्स नाही. आणि जे काय मार्केट कॅपिटल आहे कंपनीचं ते अराउंड आहे 16,000 करोड रुपयाच्या आसपासचं. तेव्हा बघा आता ह्या IPOच्या बाबतीमध्ये काय आपल्याला विचार करायचा आहे ते. आणि आता आपण बघूया FIDI डाटा. मी तुम्हाला सांगितलं ना, कंटिन्युअसली मार्केटमध्ये FI जे आहे ते सेलिंग करतायत, आणि सेलिंग त्यांची थांबत नाहीये. आजही त्यांनी जवळजवळ इथे आपण बघतोय का 1976 करोड रुपयाची सेलिंग केली कॅश मार्केटमध्ये.
आपल्या फ्युचरमध्ये जवळजवळ 2453 करोड रुपयाची त्यांनी फ्युचर विकलेले आहेत आणि आपले 2530 करोड रुपयाचे स्टॉक फ्युचर विकले. म्हणजे अराउंड जवळजवळ जी काय आज त्यांनी सेलिंग केलेली आहे, सेलिंग त्यांनी 7000 करोड रुपयाची सेलिंग आजही केलेली आहे, जी कंटिन्युअसली चालू आहे. सेलिंग ती चालूच आहे. आणि जवळजवळ त्यांची जी काय आहे लॉंग पोझिशन मार्केटमधली जवळजवळ 12-13% खाली आली आहे, तरीसुद्धा ते अजूनही शॉर्ट कव्हरिंग करत नाही आहे. तेव्हा मग आता असं वाटतंय का एक्सपायरी आता पुढच्या आठवड्यामध्ये आपली मंथली एक्सपायरी आहे, स्टॉकची आहेत आणि आपल्या सगळ्या इंडायसेसची आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला मार्केटमध्ये कोहराम बघायला भेटेल, मोठी मार्केटमध्ये आपल्याला ओठापटक बघायला भेटणार आहे. त्याकरता आपण तयार राहायचे. आणि मग आता थोडंसं आपण जाणून घेऊया आपल्या निफ्टीच्या चार्टविषयी. आणि पहिल्यांदा बँक निफ्टीचा चार्ट समोर लावला तर बँक निफ्टीविषयी आपण जाणून घेऊया. बघा, बँक निफ्टीनं सगळ्यात जे काय महत्त्वाचा लेवल आहे तो महत्त्वाचा लेवल आता इथे काय समोर निफ्टी झालेला आहे. तर निफ्टीचा जो सगळ्यात महत्त्वाचा सायकोलॉजिकल लेवल होता 25,000, तो लेवल तोडला. आणि तो लेवल तोडल्यानंतर सायकोलॉजिकल लेवल तोडल्यानंतर आपल्याला मार्केटमध्ये त्या ठिकाणी आज मोठं करेक्शन बघायला भेटलं. आणि त्यानंतर दिवसभर परत आपण 25,000च्या वरती काही गेलो नाही. आणि सकाळी झालं काय का मार्केटने कोणाला चान्स असा जास्त दिला नाही. सकाळची कॅन्डल जर आपण बघितली असेल, पहिली कॅन्डल आज तारीख किती होती, 25 तारीख होती ना. आता इथे बघा 25 तारखेला आपण बघू शकता काय झालं. मार्केटने ना कुणाला चान्स दिला ना कुणाला काय दिले. बघा या ठिकाणी तुम्ही बघितलं तर इथे काय दिसते बघा, एक कॅन्डल आहे. आता हा कालचा क्लोज होता आणि आपल्याला सरळ गॅप डाऊन ओपनिंग झालं, इथे बघू शकता तुम्ही. त्यानंतर परत सरळ रिकव्हरी आली, स्ट्रेट रिकव्हरी आली. आता सगळ्यांना असं वाटलं गॅप डाऊन ओपनिंग झाली एकदम, जवळजवळ निफ्टी बघतोय आपण का जवळजवळ 150 पॉईंट खाली आलाय आणि शार्प रिकव्हरी आली. 5 मिनिटात सगळा जो काय खेळ झाला तो सगळा 5 मिनिटात झाला, शार्प रिकव्हरी आली. त्यामुळे बरेचसे जण त्या ठिकाणी ट्रॅप झाले आणि सेल पोझिशन बऱ्याच जणांनी घेतली नाही, कारण इतक्या जोरात रिव्हर्सल आलं त्यामुळे कोणालाही डेअरिंग झाली नाही. आणि त्यानंतर परत शार्प फॉल आला आणि दिवसभर कन्सल्टेशनच्या फेजमध्ये मार्केट राहील. पण आता जर आपण बघितलं तर निफ्टीसाठी जो महत्त्वाचा सपोर्ट झोन आहे, तो सपोर्ट झोन निफ्टीसाठी आहे, तो झोन आहे 24,600चा. आता इथे बघितलं आपण तर 24,600 पर्यंत मला असं वाटतंय, म्हणजे साधारणतः पॉसिबिलिटी जी आहे निफ्टीची साधारणतः 24,600 पर्यंत घेऊन जाऊ शकतो असं मला वाटतंय. आणि आता तुमचं काय मत आहे ते कॉमेंट्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका. पण माझं असं मत आहे का साधारणतः 24,600 पर्यंत निफ्टी जाऊ शकतो. आणि 24,600च्या खाली जर गेला तर मग परत आपल्याला त्या ठिकाणी कोराम बघायला भेटेल. ओके, या ठिकाणी हॉरिझॉन्टल लाईन आपण टाकूया. बघा, जो सपोर्ट पहिला आहे तो सपोर्ट या ठिकाणी दिसतोय 24,722चा, म्हणजे तो पहिला सपोर्ट आहे. तो जर तोडला तर मग आपल्याला त्या ठिकाणी दुसरा सपोर्ट दिसतोय. तो दुसरा सपोर्ट अराउंड आपल्याला ह्या लेवलला आहे 24,468 रुपयापर्यंत. म्हणजेच आता एकंदरीत असं मला वाटतं की 24,722 पर्यंत तर नक्की जाणार आहे. कारण आता जो आपला हा जो गिफ्ट निफ्टी आहे तो सुद्धा मायनसमध्ये आहे. त्यामुळे आपण 24,722 पर्यंतचा लेवल तर आरामशीर जाऊ शकतो. आणि जर आपल्याला वरती यायचं असेल तर कोणती लेवल क्रॉस करावं लागेल. बघा, आता ही जी आपल्याला दिसते ना एक आपल्याला डे कॅन्डल, ती आहे 24,997, जे राऊंड फिगर 25,000. 25,000च्या वरती जर आपण येत नाही तोपर्यंत वरती मोठी तेजी बघायला भेटत नाही. आणि 24,722च्या खाली जर गेलो तर आपल्याला 24,500 पर्यंतचे लेवल ओपन होतात. बँक निफ्टीचा चार्ट जर आपण बघितलं या ठिकाणी, इंडेक्स निफ्टी बँक, तर इथे बँक निफ्टीला बघा जो महत्त्वाचा सपोर्ट होता 56,800च्या आसपासचा, तो आज बँक निफ्टीने तोडलाय. 56,500च्या आसपास क्लोज झालाय. आता बँक निफ्टीसाठी जो आपल्याला इथे दिसतोय 56,200, हा आपल्यासाठी सपोर्ट आहे. 56,200 जर आपण जोपर्यंत आहे होल्ड केलाय तोपर्यंत ठीक आहे. आणि तो जर तोडला तर मग आपल्याला मे बी पॉसिबिलिटी आहे 55,500च्या आसपास. आणि बँक निफ्टीला जर तेजी यायची असेल तर त्या ठिकाणी 57,000च्या वरतीचे लेवल आपल्याला बँक निफ्टीने क्रॉस केले पाहिजेत. ते जर क्रॉस केले तरच आपल्याला बँक निफ्टीमध्ये त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे तेजी बघायला भेटेल. नाहीतर तोपर्यंत मग आपल्याला इथे शांतताच बघायला भेटेल किंवा पॉसिबिलिटी मग 55,500 पर्यंतची दिसते. तर एकंदरीत हे होतं आपल्या निफ्टीचं बँक निफ्टीचं विश्लेषण. आता परत त्याच्यावरती शनिवार रविवारी काय होतंय जगात, परत डोनाल्ड ट्रम्प तात्यांचं काय म्हणणं होतंय, परत आपली ट्रेड डील होती का काय, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इन्क्लूड आहेत. आणि त्या गोष्टींचा सोमवारी फरक पडेल. तेव्हा आपल्याला परत एकदा आपल्याला रविवारी संध्याकाळी
फायनल व्हिडिओ बनावा लागेल आणि मग कळेल आपल्याला काय होतंय का, म्हणजे आणखीन काय होणार आहे का काय नाही होणार आहे ते. पण आता हे तुर्तास हे असं विश्लेषण होतं ते मी आपल्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात हा जो काय सगळा व्हिडिओ होता तो सगळा व्हिडिओ मी आपल्यासाठी फक्त एज्युकेशनल पर्पज म्हणून बनवला होता. या व्हिडिओमध्ये मी कुणालाही कुठल्या प्रकारे खरेदीचा किंवा विक्रीचा सल्ला दिला नाही याची कृपया नोंद घ्या. कुठलाही ट्रेड करताना आपण आपल्या जबाबदारीवरती ट्रेड करा. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपला टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला दिली डिस्क्रिप्शनमध्ये. त्या लिंकवरती जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. आपल्या या व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका.